लोकांनी त्यांना लाचार, असहाय्य म्हटलं, पण प्रत्येक टोमणात ताकदीत बदलून ते बनले अँप्युटी ट्रॅव्हल कपल आणि लाखोंसाठी प्रेरणा ठरले. हे आहेत विनोदजीत सिंह रावत आणि रोहिणी सिंग रावत. विनोद अवघे 6 वर्षांचे असतानाच एका अपघाताने त्यांचा पाय हिरावून घेतला. लहानपणापासूनच लोकांनी त्यांची हेटाळणी केली. हा काही करू शकणार नाही. मात्र खेळ आणि प्रवासाची आवड असलेले ते आपणही काहीतरी करू शकतो ही जिद्द घेऊन वयाच्या 16व्या वर्षी घर सोडून मुंबईत आले. इथे बॉम्बे टीम चॅलेंज या NGO सोबत जोडले गेले आणि इथेच त्यांनी शिकलं, जगणं म्हणजे हार न मानणं. NGOच्या मदतीने त्यांनी शिक्षण पूर्ण केलं आणि नंतर इथेच कामालाही लागले. पण खरी स्वप्नपूर्ती तेव्हा झाली जेव्हा जयपूर फूटकडून त्यांना प्रोस्थेटिक लेग मिळाला आणि मग आयुष्याला मिळालं नवं वळण. बाईकवरून लांबचे प्रवास, जिममधली कसरत, 20हून अधिक मॅरेथॉन्स, माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्पसह 4 मोठे ट्रेक्स आणि MTV रोडीज पर्यंतचा प्रवास. हा प्रवास आणखीन खास ठरला जेव्हा 2023 मधल्या पॅरा व्हीलचेअर बास्केटबॉल गेम्समध्ये त्यांची रोहिणीशी भेट झाली. लहानपणापासूनच पोलिओशी झुंज देणाऱ्या रोहिणीने मोठ्या संघर्षानंतर सरकारी नोकरी मिळवली होती. तिलाही प्रवासाची प्रचंड आवड आणि हीच आवड दोघांना जीवनसाथी बनून गेली. आज विनोद आणि रोहिणी एकमेकांचा खंबीर आधार बनून प्रोस्थेटिक लेग आणि व्हीलचेअर सोबत जगभर प्रवास करताय. एवढंच नाही तर त्यांनी एक मिशन सुरू केलंय, भारताच्या प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत व्हीलचेअर आणि प्रोस्थेटिक लेग पोहोचवण्याचं. गेल्या 8 वर्षात त्यांनी जयपूर फूट सोबत मिळून 100हून अधिक लोकांना व्हीलचेअर आणि प्रोस्थेटिक लेग मिळून दिले आहेत. विनोद आणि रोहिणी यांचा हा जिद्दीचा प्रवास सिद्ध करतो की अडथळा हा शरीरात नसतो, तो फक्त आपल्या विचारात असतो.